नाही, मी खरं तर सन्माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली, कारण या विषयाची गंभीरता माझ्या लक्षात आली. पण जेव्हा सचिन कल्याण शेट्टींनी या संदर्भात सांगितलं तेव्हा मला असं वाटतं की आता खरं तर विधानसभेमध्ये जेव्हा ही नवीन सत्र सुरू होतं किंवा नवीन आमदार येतात किंवा जुन्या आमदारासहित या ठिकाणचे शिष्टाचार शब्दांचा उपयोग या संदर्भामध्ये आता गंभीर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण 95 मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा अशी बाचाबाची झाली नाही असं माझं मत नाही, पण ती काही समाजासमोर व्हायरल होत नव्हती. आता एवढे कॅमेरे तयार असतात की एका सेकंदात लोकांपर्यंत त्याचा अर्धा अर्थ जातो, आणि मग अर्धा अर्थ जेव्हा जातो तर त्यातून आपल्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रतिष्ठेला बाधा येते. मला वाटतं की माननीय अध्यक्ष महोदय, या अगोदरही मी विधानसभेत हे लक्षात आणून दिलं आणि सर्वांनी डोकी थंड ठेवावी ही अपेक्षा आहे. म्हणून तुम्हालाही आम्ही एसी दिलाय की सर्वांनी डोकं थंड ठेवावी. विधानसभा असो, विधानसभेचा परिसर असो, शेवटी आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून किंवा या विधानभवनाच्या माध्यमातून जनतेला एक आदर्शवाद पोचवायचा असतो. आम्हीच जर इथं अशा पद्धतीने वादावादी करायला लागलो तर लोक या संदर्भात एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये मारापिटी झाली किंवा शाब्दिक चकमक झाली तर ते म्हणतात की हे विधानसभेचं अधिवेशन आहे का. तर ही आमच्यासाठी चिंता करणारी व चिंतन करण्यासाठी आवश्यक बाब आहे. असं आहे की माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजी किंवा माननीय अमित भाई यांनी साधारणतः पक्षामध्ये सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना या विचारांनी ते पक्षामध्ये निर्णय करतात. आपण बघितलं असेल की आमच्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मायाताई या आता राज्यसभेत गेल्या, किंवा भटक्या विमुक्त जातीचं प्रतिनिधित्व करणारे आमचे वडकुतेजी, ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येताना काही विधान परिषदेचा कालावधी शिल्लक होता तरीही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा झेंडा हाती घेऊन त्यांनी तो कालावधी हा सोडून दिला. विनोद तावडेजीच्या बद्दल तर सांगायची आवश्यकता नाही. एक आदर्श कार्यकर्ता, कुशल संघटक आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा प्रखर ओजस्वी असा आमचा एक कार्यकर्ता आज मोठा नेता आहे आणि त्यांना राज्यसभा देऊन कार्यकर्त्याचा गौरव झाला. आदरणीय रामदास आठवलेजी, हे तर वैशिष्ट्य आहे की काँग्रेसचं धोरण नेहमी यूज अँड थ्रो असायचं. तुम्ही बघितलं असेल की आदरणीय रामदास आठवलेंची मदत घेऊन जिथं काँग्रेसचे उमेदवार पराभूत होऊ शकत होते तिथं सुद्धा आदरणीय रामदास आठवलेजी असतील, आदरणीय जोगेंद्र कवाडेजी असतील, अशा अतिशय शोषित पीडितांचं नेतृत्व करणाऱ्यांची मदत घेऊन निवडून यायचे. पण आदरणीय रामदास आठवलेजींची जेव्हा कालावधी संपली लोकप्रतिनिधित्वाची तेव्हा त्यांचं सामान रस्त्यावर फेकलं, तुम्हाला माहीत असेल. तेव्हा कशा पद्धतीने काँग्रेस दोस्ताला किंवा मित्राला सोबत करायचे हे आपण बघितलं. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर 1952 मध्ये ईशान्य मुंबईत पराभूत झाले पाहिजे म्हणून जंग जंग पछाडले. 1954 मध्ये भंडारा लोकसभेत स्वतः स्वर्गीय पंतप्रधान नेहरूजींनी येऊन सांगितलं, कुछ भी हो जाए बाबासाहेब को पराभूत करो. भारतरत्न दिलं नव्हतं. काँग्रेस हे जळतं घर आहे असं शेवटी बाबासाहेबांना म्हणावं लागलं जेव्हा काँग्रेसचं चेहरा आणि अंतरंग हे